तर काय विचारू नको. सांगा ना. आता मुलगा आणि मुलगी पळून जाऊन लग्न करतात. हा. आता त्यांचं किती केसेस आले तशा? अशा 10-12 केसेस आलेत हा, माझ्याकडे. काय काय? मला सोन्यानी मडवायला निघाले होते. तोडलं तर तुम्हाला मी सोन्यानी मडवी. म्हटलं मला सोनं नको. नाही, बरोबर. कारण जे संसार चांगले चालले त्यांना म्हणणं आपलं काम नाही. इव्हन आई वडिलांचं पण काम नाही. ते त्यांचं प्रारब्ध आहे, ते त्यांना भोगू दे. भरपूर महाराष्ट्रामधून ताईंना भूत बाधा, ब्लॅक मॅजिकचे इतके सारे केसेस येतात आणि ताई एकदम फटक्यान म्हटलं हिचं करूया म्हणून माझ्या रूम मध्ये तिला घेऊन गेले. तिच्या आज्ञाचक्राला नुसता हात लावल्यावर जी गोष्ट बाहेर आली बाबा, तिची सासू म्हणजे जी तिने कधी बघितली पण नव्हती अशी सासू तिच्या अंगातून बाहेर पडली आणि ती बोलायला लागली. म्हटलं स्वामी मला काय मांत्रिक करून ठेवलं की काय, असं मी मनातच बोलते. कारण माझा रेगीचा विषय कुठे, हे मांत्रिक पद्धत कुठे म्हटलं. माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये आहे तर त्याला कसे काय बाहेर काढलं जातात, त्याचं उदाहरण? मुलगी ती आई वडिलांना समोर बघूनच घेत नव्हती. बरोबर. घरामध्ये काय स्तोत्र लावायचं म्हटलं लावून देत नव्हती, बंद करायची. मग त्यावेळेला मी तिला डिप्रेशनसाठी सायकिकॅटर ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यामध्ये थोडंसं मला ब्लॅक मॅजिक दिसलं, ते मी काढायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ती मुलगी आई वडिलांबरोबर बोलायला लागली, घरामध्ये श्लोक लावायला परवानगी द्यायला लागली. स्वतःच तुम्ही असे पण काही कामं केलेत ज्यामध्ये मुक्ती सुद्धा दिलेली लोकांना, त्याच्याबद्दल सांगा थोडं. कोल्हापूर त्या दिवशी मला नंतर एक इंट्युशन आलं की तिचं थोडंसं प्रारब्ध कर्म मागचं त्यांना त्रास देत होतं म्हणून त्यांचा प्राण जात नव्हता. आणि ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं एक उपाय की बाबा असं जा देवळात आणि असा उपाय करा, आणि 5व्या दिवशी त्यांनी मला फोन केला, ताई आई गेली. आणि शांतपणे गेली. जी तिची तडफड चालू होती ती थांबली होती पूर्ण आणि शांतपणे गेली. पण जेव्हा गुरुकडनं आपण चक्र उघडून घेतो, शक्तिपात घेतो, त्यावेळेला ती पूर्णपणे आपली ओपन होते. आणि मी रेकी ही प्रत्येकाला सेपरेट देते. बरोबर. मी ग्रुप मध्ये देत नाही. सर्वात जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची शक्ती पाण्यामध्ये. म्हणजे समजा आता पाणी, आपण जेवायला बसतो, पाणी घेतो, पण आपण कुठल्या व्यक्तीबद्दल निंदा वगैरे केली, काय केली, शिव्या दिल्या, काहीतरी बोललं, ते पाणी सर्व ऑब्झॉर्ब करतं आणि आपण तेच पाणी पितो आणि आपलीच वाट लागते. हे खरं. बरोबर. हो, म्हणजे पॉझिटिव्हच बोला पाण्यासमोर तरी. काय सगळे आर्थिक होतात पैसे. हो, पैशांचा प्रॉब्लेम पण सगळा सॉल्व्ह होऊ शकतो. आता आमच्या रेकी करते ठीक आहे, पण ह्याच्या पाठीमागे ना मला स्वामींचं खूप आहे. प्रत्येकाचं शक्तिपात करताना मला स्वामींची साथ असते म्हणून लोकांना अनुभव मिळत आहे. बरोबर. म्हणजे सामान्य लोकांनी, जे पण लोक आहेत ज्यांना काही लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी खरंच म्हणजे श्रद्धाताईंना कॉन्टॅक्ट करा. मागच्या पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं होतं, आता पण सांगते की प्रत्येक घरामध्ये एका माणसाने रेकी शिका, अख्ख्या कुटुंबाला त्याचा उपयोग होतो. बरोबर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती केंद्रामध्ये मी कुणाल शिंदे आपण सर्वांचा स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण आपल्या चॅनलला प्रतिसाद देता त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये 3 महिन्या पहिले रेकीचा पॉडकास्ट झाल्यानंतरच त्यांना किमान 1000 लोकांचे प्रत्येकी दिवस कॉल जात होते. त्यामधून त्यांनी 500-600 लोकांना बरं केलं, बरं का. त्यामध्ये भूतबाधा, काही कॅन्सरचे ट्रीटमेंट रेकी, पार्किन्सन, लंग कॅन्सर, मेजर ऍक्सिडेंट केसेस, डिप्रेशन सारख्या अनेक बिमारींना बाहेर केले. आज त्या व्यक्ती आपल्या समोर उपस्थित आहेत. त्या आहेत श्रद्धाताई तावडे. नमस्कार. श्रद्धाताई तावडे, आपल्या स्वामी भक्ती केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बरं मला सांगा की मागचा जो पॉडकास्ट आपला 3 महिने आधी झाला होता, त्यानंतर आपल्या आयुष्यात काय काय गोष्टी घडल्या? त्यांनी जो मला प्रतिसाद दिला ना, भरभरून दिला प्रतिसाद, आणि तो मी स्वप्नात पण बघितला नव्हता की मी खरोखर मला स्वामी आणि लोक या दरावर नेतील. वा. खूप लोकांचे मी खूप खूप मोठे आभारी आहे. त्यांनी मला इतका चांगला प्रतिसाद आणि अगदी कुठच्या टोकाला नेऊन पोहोचवलं,
ही लोकांची आणि स्वामींची सगळी कृपा आहे. बरोबर. वा वा वा. आणि खरं तर डिटेलमध्ये जर विचारायला गेलो मी तुम्हाला, तर काय काय प्रकारचे तुम्हाला वेदना असे सहन करायला लागले? कारण का तुम्ही सामान्य माणसांचे प्रॉब्लेम्स सोडवतात, तर तुम्हाला काय काय लोकांचे काय गैरसमज वगैरे काय असतील तुम्हाला घेऊन, तर ते तुम्ही सांगा. लोकांची गैरसमज अशी व्हायची की मी फोन उचलत नाही, ओके. पण एक फोन येतो तेव्हा 25 फोन येऊन जातात. बरोबर किती जणांची फोन उचलणार? बरोबर मी नाही उचलू शकत. त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी मग. बरोबर. पहिल्याच दिवशी तुम्हाला 1000 पेक्षा जास्त फोन आले. हो. एक फोन उचलायचा म्हटला तर 25 फोन निघून जायचे. लोक मेसेज टाकायचे. मी रात्री 2-2 वाजता सुद्धा मेसेजला उत्तर द्यायला जायची, तर 2 वाजता लोक फोन करायची. लगेच मला बघायचे ऑनलाईन, लगेच ताई मी फोन करते, ताई मी फोन करते. अरे मी उत्तर देऊ की फोन घेऊ? म्हणजे एकदम चोकटप झाला होता ना खूप म्हणजे आणि मी म्हणजे जवळजवळ मला रात्रीची फक्त 2 तास झोप मिळत होती, कारण माझं सकाळी परत सगळं साधना असते. जेव्हा आपण लोकांना करतो तर पहिले आपली शक्ती मोठी पाहिजे ना, तर आपण हे सगळं व्यवस्थित करू शकतो. 2-2 तास 3-3 तास आज नीतीपर्यंत मी तेवढ्या वेळेस झोपते. वा. कारण आता माझ्याकडे नुसते महाराष्ट्रातले नाही, भारतातले नाही, तर बाहेर देशातली सुद्धा लोक यायला लागले. वा 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 वा. खूप छान. हा. आणि आज त्यांच्यावर मी ट्रीटमेंट चालू केलेत. काही लोक जपानचे आहे, कॅनडाची आहे, अमेरिकेची आहेत, ऑस्ट्रेलियाची आहे. वा. खूप पद्धतीची लोक माझ्याकडे आली आणि ह्या लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला. मी त्यांचं खूप आभारी आहे. वा. व्हेरी नाईस. काही प्रश्न मी लिहिलेत म्हणजे, तर ते मला तुम्हाला विचारायचे आहेत. कृपया ब्रीफली त्याचं उत्तर द्या. आपली ऊर्जा शक्ती कशी जागृत करायची, त्यानंतर रेकी शिकवताना आपण कशा पद्धतीने ही रेकी शिकवता, आणि सर्वांना एकत्र म्हणजे अट्युनमेंट देता का तुम्ही? पहिलं ऊर्जा शक्ती म्हणजे कसं माहितीये, प्रत्येक माणसामध्ये ही ऊर्जा शक्ती आहे. बरोबर. आणि ती जागृत तुम्हाला बघायची असेल कसे, तर तुम्ही हात घासा आणि हात गोल गोल फिरवायला लागा. तुम्हाला एक ऊर्जेचा बॉल हातामध्ये येईल आणि तो ऊर्जेचा बॉल तुमच्या कितपर्यंत लांब जातो त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. आणि हीच आपली ऊर्जा शक्ती आहे. आणि ह्या ऊर्जा शक्तीला आपण रेखीद्वारे जागृत करतो. ओके. आता रेखी देण्याची पद्धत, आम्ही रेखी, पण रेखीला हे गुरु लागतात. गुरुशिवाय ऊर्जा शक्ती मोकळी होत नाही. असते ऊर्जा शक्ती ती 10 ते 20%, पण जेव्हा गुरुकडनं आपण चक्र उघडून घेतो, शक्तिपात घेतो, त्यावेळेला ती पूर्णपणे आपली ओपन होते. आणि मी रेखी ही प्रत्येकाला सेपरेट देते. मी ग्रुपमध्ये देत नाही, कारण त्या ग्रुपमध्ये जेव्हा मी रेखी लोकांना सिंगल देते ना, तेव्हा त्यांचे अनुभव जे मला ऐकायला मिळतात ना, त्याच्यात मला अजून 10 हातीचं बळ येतं. बरोबर. एक अनुभव सांगा त्यांना काय दिसतं. तर काही म्हणजे असे जेवढे आतापर्यंत स्टुडंट केले त्या सगळ्यांना माझ्याकडनं काही ना काही अनुभव, पण त्यातला मी एक शेअर करते की एक बाई होती, तिला शक्तिपात देते आणि ती घळाघळा रडते, आणि तिला स्वतःला समजलं नाही की मला का रडायला आलं. ओके. मी म्हटलं का बाबा तू का रडते? मग तिने तेव्हा डोळे अरे माझ्या डोळ्यातून जेव्हा शक्तिपात पूर्ण झालं तेव्हा तिने माझ्या गालावर पाणी कसलं आलं. मी म्हटलं अगं तू गळागळा रडत होती. म्हटलं तुला वाटलं तुझं हे शरीर नाही, तुझा आत्मा रडत होता म्हटलं त्यावेळेला, त्याच्यामुळे तुला ते कळलं नाही. म्हटलं तुला काय दिसलं ते मला सांग शक्तिपातात. म्हणे मला एक लाईट दिसला, गौतम बुद्धांची मूर्ती दिसली, अशा पद्धतीने म्हणे मला. म्हटलं हे तुझ्या आत्म्याला खूप आनंद झाला, हे दुःखाश्रू नाही, म्हटलं हे आनंदाश्रू तुला मिळाले, आणि म्हणून तुझ्या डोळ्यातून म्हटलं त्या प्रकारे पाणी आलं. वा. असं. आणि हा शक्तिपात प्रत्येकाला सेपरेट घेतो तेव्हा चांगला अनुभव येतो. ग्रुपमध्ये अनुभव येत नाही. कारण किती जणांना माझ्याकडे अशी लोक आली आहेत की मी ग्रुपमध्ये शिकले पण मला शक्ती येत नाही किंवा मला ऊर्जा येत नाहीत, ताई माझ्या ह्याला उलट ट्रीटमेंट आहे. म्हटलं अरे तुम्ही जेव्हा रेकी करता ना, मग ग्रुपमध्ये घ्या, कशी घ्या, त्याला तुम्हाला शक्ती आली पाहिजे, तुमची प्रॅक्टिस ठेवा. त्यामुळे आम्ही रोज करतोय, पण तरी सुद्धा मग काही त्यांचे नातेवाईक शेवटी मी ट्रीटमेंट देते. बरोबर.
तसं न होता प्रत्येकाने जेव्हा जी लोक आवडीने रेकी शिकतायत त्यांना पूर्णपणे शक्तिपात व्यवस्थित करा आणि त्यांना एनर्जी करायला कसं प्रॅक्टिस करायची ते पण गुरूंनी दाखवावं. वा. पाणी कसं चार्ज करायचं? पाणी आता एक बाटली घ्या. बाटली घे. हा, पहिले आपण आपले हात घासायचे पूर्णपणे. एक ऊर्जा शक्ती तयार करू मी? करायची. हो, ऊर्जा शक्ती निर्माण करा. हो. हं? गरम. तुमच्या ज्या देवावर तुम्ही श्रद्धा ठेवता हो. त्या देवांचं नाव घ्या. हं? आणि त्यांना सांगा माझ्या हातामध्ये हे पाणी चार्ज करण्यासाठी माझ्या शरीरातली ऊर्जा शक्ती जागृत करा. हो. त्याच्यानंतर बाटली हातात घ्या. 11 वेळा पहिलं पाण्याचे एक घोट पिया आणि पाण्याची टेस्ट चेक करा. त्याच्यानंतर 11 वेळा अँटी क्लॉकवाईज हात फिरवा. एकच हात? एका हातात आपण बाटली पकडतोय, एका हातामध्ये एक हात फिरवला तरी चालतो. अँटी क्लॉकवाईज 11 वेळा अँटी क्लॉकवाईज हात फिरवा. 11 वेळा क्लॉकवाईज हात फिरवा. पाण्यावर हात ठेवा. आणि तुमचं जे एफर्मेशन आहे, तुमच्या मनात ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत, नकारार्थी, त्या तुम्ही पॉझिटिव्ह बोला. उदाहरणार्थ माझा व्यवसाय चांगला चालला आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं. प्रेझेंट टेन्स पॉझिटिव्ह. ओके. जे तुमचे प्रश्न आहेत ते तुमचे निगेटिव्ह मध्ये होतात ते पॉझिटिव्ह मध्ये बोलायला लागा. बोललो. आता पाण्याची टेस्ट घ्या. चेंज आहे कारण त्यामध्ये एक क्रिस्टल तयार होतो. अच्छा. आणि क्रिस्टल तयार झाला होतो आणि त्यामुळे दुसरं का आपली जी कामं होत नाही, आपण म्हणतो ना हे काम होत नाही ते काम होत नाही, या पाण्यामध्ये आपण काय केलंय पॉझिटिव्ह प्रश्न, प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्ह उत्तर दिले आपण. हे झालं म्हणून दिलंय. मग त्याच्यामुळे ती ऊर्जा काय होते पॉझिटिव्ह झाली आणि पाण्यामध्ये चेंज आहेत आणि ती कामं तुम्हाला व्हायला सुरुवात होत आहे. बरोबर. ऍक्च्युली हे मी भरपूर रील्स आणि वगैरे याच्यामध्ये पण गोष्टी पाहिल्या होत्या की काय काय या गोष्टीमध्ये असे सांगतात की सर्वात जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची शक्ती पाण्यामध्ये. म्हणजे समजा आता पाणी आपण जेवायला बसतो, पाणी घेतो, पण आपण कुठल्या व्यक्तीबद्दल निंदा वगैरे केली, काय केली, शिव्या दिल्या, काहीतरी बोललं, ते पाणी सर्व ऑब्झॉर्ब करतं आणि आपण तेच पाणी पितो आणि आपलीच वाट लागते. हे खरं. बरोबर. हो, म्हणजे पॉझिटिव्हच बोला पाण्यासमोर तरी. बरोबर. आता हे मी दाखवण्याचं कारण काय माहितीये, तुम्ही रेखी शिका नका शिकू, तुमच्या ऊर्जा शक्ती तुम्ही रोज पाणी चार्ज करा आणि तुमचं पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह जे विचार आहे ते पॉझिटिव्ह करा आणि प्रत्येकाने पॉझिटिव्ह बोलल्यावर आपली कामं लवकर व्हायला सुरुवात होते. वा, खूप छान. ताई, माझा तिसरा प्रश्न असा आहे की ऑरा कसा क्लीन करायचा? ऑरा क्लीन करायला तुम्ही पहिले एका भांड्यामध्ये मीठ घ्या. ओके. मीठ घेतलं, ते मीठ बाजूला ठेवा. आवरा 2 पद्धतीचा. पाणी पण पाहिजे त्याच्यात? हो, पाणी, मीठ पाणी घ्यायचं. 2 पद्धतीने चालू करू शकता. एक फुल बॉडीचा करू शकता किंवा एक काही पार्टवर करू शकता. आता फुल बॉडीचं करताना पहिलं नेहमी कोम्बिंग करायचं आणि त्या पाण्यामध्ये हात 3 वेळा झटकायचा. त्याच्या आधी काय रिक्वेस्ट देवाला ह्याला एवढी गरज नाही लागत. आपल्याला मिठामध्ये पाण्याचा आवरा उतरायचा आहे, तर ज्याला तुम्ही नुसतं कोम्बिंग करायचं आणि त्याच्यामध्ये पाण्यात 3 हात वेळा सोडायचं. डोक्यापासून पायापर्यंत सगळं कोम्बिंग करून त्याच्यात 3 वेळा असं 10 वेळा करायचं आणि त्या पाण्यात टाकायचं. त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिलीफ मिळाला. बरोबर. आणि दुसरा आवरा म्हणजे कसं, आता समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला इमर्जन्सी डोकं दुखतंय, आता त्याला आवरा कसं करायचा, तर त्याचा आवळा तेवढ्या पार्ट पुरतच करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीने
कोम्बिंग करायचा, कपिंग करायचं आणि थ्रोइंग करायचा. बरोबर. आणि त्यावेळेला आता समजा तुमच्याकडे पाणी नाहीये आणि रस्त्यातच काहीतरी कोणाला तरी तुम्हाला करायचं, मग त्याला अग्निदेवतेला बोलवायचं. ओके. आणि त्या व्यक्तीसाठी बाबा ह्या व्यक्तीचा असं असं प्रॉब्लेम आहे, तर त्या व्यक्तीचा मला आवरा काढायचा आणि तो भस्मसात तू करायला अग्निदेवता इकडे तू ये म्हणून. ओके. आणि ते अग्निदेव मग त्यावेळेला तो अग्निदेवतेकडे फूक मारून पाठवायचा. वा. म्हणजे असं नाही की आता पाणी नाही तर मी आवरा कसा साफ करू. अग्निदेवतेला बोला आणि नंतर त्या अग्निदेवतेला परत नमस्कार करून तिला धन्यवाद बोला आणि तिला तिच्या जागेवर पाठवा. वा. भरपूर काही नवीन गोष्टी रेकीमध्ये आपल्याला शिकायला भेटतात. याच्या व्यतिरिक्त जर रेकीत शिकलं तर खूप चांगलं होईल. रेकी शिकलं तर आपली सगळी ऊर्जा जागृत होते, हातातून ऊर्जा फ्लो व्हायला लागते. हो. त्याच्यामुळे आपले जे जे आर्थिक, शारीरिक, मानसिक जे काही सगळे आर्थिक होतात पैसे. हो, पैशांचा प्रॉब्लेम पण सगळा सॉल्व्ह होऊ शकतो. आता आमच्याकडे रेकीमध्ये मी त्यावेळेला जेव्हा पहिला पॉडकास्ट केला तेव्हा मास्टर होते. आता मी ग्रँड मास्टर झालेली आहे. वा 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 वा. आणि त्या ग्रँड मास्टर मध्ये माझ्याकडे अजून 3 कोर्स आले की एक पैसा समृद्धी, अच्छा, एक आलाय रिलेशनशिप, ओके, आणि तिसरा आलाय मुलांसाठी. अच्छा, संतान प्राप्ती. संतान प्राप्तीसाठी नाही, मुलं आजकालची खूप बिघडायला लागली. हो. तर त्यांना त्याच्यामध्ये कसं आपण व्यवस्थित करायचं, बरोबर, हा त्याच्यामध्ये कोर्स आलेला आहे. ह्या कोर्सचे पण वेगळे वेगळे शक्तिपात असतात. तिघांचे? हो, तिघांची वेगवेगळे शक्तिपात आहे. पण हे कोर्स तुम्ही 2 डिग्र्या झाल्या, तुमच्या 2 लेवल झाल्या की त्याच्यामध्ये तुम्हाला हिलिंग चालू झाली की हे कोर्स तुम्ही शिकू शकता. पहिले नाही. कारण तुम्हाला हिलिंग पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर. हिलिंग असेल तर तुम्ही 2 डिग्र्यानंतर हे पण कोर्स करू शकता. वा वा वा, खूप छान. रेकीमध्ये प्रोटेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात? रेकीमध्ये प्रोटेक्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्याला रेकी करतो तर त्याच्या निगेटिव्ह आपल्याकडे येऊ नये ही आपण काळजी घ्यायची. बरोबर. कारण कोणती त्यांचे आजार आपल्याकडे येऊ नये. कारण आपण रेकीमध्ये काय करतो, एक आपल्यापासून त्यांच्या पण एक कॉर्ड तयार करून ती रेकी पास करत असतो. हो हो. त्याच्यासाठी आपल्याकडे ते जसं आपल्याकडनं त्याच्याकडे जसं त्याच्याकडनं आपल्याकडे पण येऊ शकतं. हो हो. म्हणून ते येऊ नये म्हणून प्रोटेक्शन घ्यावं. प्रोटेक्शन घेतल्यामुळे ते तिथल्या तिथे राहतं. ते आपल्याकडे एक शील्ड तयार होतं. शीळ तयार झालं की त्या शीळच्या आतमध्ये कोणतीही शक्ती वाईट येत नाही बाहेर. बरोबर. म्हणून आपण पहिलं प्रोटेक्शन करावं. त्याच्यानंतर सगळ्यांची रेकी झाली की परत ग्राउंडिंग करावं. ग्राउंडिंग एवढ्यासाठी समजा बायचान्स कुठे थोडंसं आपल्याकडे काही निगेटिव्ह आली समोरच्याची तर ती ग्राउंडिंग केली तर पूर्णपणे आपलं शरीर साफ राहतं. वा. पण ह्याच्यासाठी रेकी शिकणं खूप गरजेचं आहे. रेकी शिकणं तरच तुम्हाला डिजिटल रेकी शिकता येईल ना. बरोबर. म्हणजे तुम्ही इथून अमेरिकापर्यंत आरामात एका सेकंडमध्ये एनर्जी पास होते. बरोबर. तुमच्या मुलाचं सांगा ना, इथून तुम्ही अमेरिकेला गेले होते का? म्हणजे तुमच्या मुलाला जेव्हा त्रास 3 वेळा मी अमेरिकेला गेले होते. तुमचे मुलं राहतात? हा. मग माझ्या मुलांना पण मी असं काही झालं, क्रॅम्प आला, हे झालं तर मी तिकडे देते त्यांना लगेच तिकडे. तो काम एकदा तर असं झालं, माझ्या मुलाला क्रॅम्प आलं होतं आणि त्याला चालायला प्रॉब्लेम होता तो, आणि जिजा चढता पण येईना. त्यावेळेला त्याला कामाला पण बसायचं होतं. म्हटलं काय झालं रे बाबा? म्हणे मला पायाला क्रॅम्प आल्यासारखं झालं. म्हटलं तू जाऊन बस, बाकी मी बघते. आणि तो त्याच्या ऑफिस रूम मध्ये बसला, मी खाली बसले होते त्यांच्या हॉलमध्ये. तिकडून त्याला रेकी पास केली. 10 मिनिटांनी विचारलं कसं वाटतं, तर म्हणे बरं वाटतं. क्या सुंदर. असे प्रश्नाचे फटाफट उत्तर तुम्ही देतात, मस्त वाटतंय. आणि माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये आहे तर त्याला कसे काय बाहेर काढलं जातात, त्याचं उदाहरण द्या. त्याला मी सायकिक अटॅक ट्रीटमेंट देते. अच्छा. आणि प्लस बॉडी हिलिंग पण देते. ओके. कारण सायकिक अटॅक ट्रीटमेंट मध्ये ती मुलं, एक असं उदाहरण आहे की एक मुलगी होती, ती आई वडिलांशी बोलत नव्हती. म्हणजे आलेत उदाहरण माझ्याकडे भरपूर झाले, द्यायला भरपूर सायकिक ह्याचे डिप्रेशनची मुलं आली. पण त्याच्यातलं एक असं उदाहरण आहे की त्या मुलगी ती आई वडिलांना समोर बघूनच घेत नव्हती. बरोबर. घरामध्ये काय स्तोत्र लावायचं म्हटलं लावून देत नव्हती, बंद करायची. मग त्यावेळेला मी तिला डिप्रेशनसाठी सायकिक अटॅक ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यामध्ये थोडंसं मला ब्लॅक मॅजिक दिसलं,
ते मी Okay. काढायला सुरुवात केली. हो. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ती मुलगी आई वडिलांबरोबर बोलायला लागली, घरामध्ये श्लोक लावायला परवानगी द्यायला लागली, वा वा मग वा. स्वतःच त्याचे साऊंड मोठे छोटे करायला लागली. मग अशा पद्धतीने तिने बोलायला सुरुवात केली आई वडिलांबरोबर. ती मुलगी जवळजवळ 2 का 3 वर्ष आई वडिलांबरोबर बोलत नव्हती. अरे बापरे, म्हणजे बऱ्यापैकी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह त्याच्यामुळे आई वडील खूप दुःखी झाले होते आणि माझ्याकडे जवळजवळ रात्री ते लोक 10 वाजता आले. हो. ताई, काहीही करा पण माझ्या मुलीला बाहेर काढा. बदलापूरला आले हो, तुमच्याकडे. बदलापूरला. वा. आता माझा एक प्रश्न म्हणजे असा आहे की आता मी ऑफ कॅमेरा आपण बोलत होतो तर काही ती भूत बाधा होती एका व्यक्तीला ते पण आमच्या लोकांना जाणून घ्यायचंय, कारण का भरपूर महाराष्ट्रामधून ताईंना भूत बाधा ब्लॅक मॅजिकचे इतके सारे केसेस येतात आणि ताई एकदम फटक्यान सांगा ना त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल. कसं माहितीये, हम्म. ती बाई ते आली होती माझ्याकडे. हम्म. तिचे मिस्टर घेऊन आले होते. हा. तिचे मिस्टर घेऊन आले तर त्यांनी खूप हैराण झाले होते. म्हणे माझी बायको 10 दिवस जेवत नाही, जेवण करत नाही, ब्रश करत नाही, झोपून असते, काही उठत नाही, काय करायचं म्हणे. मला म्हणे खूप कंटाळा आला होता. ते एका ठिकाणी सर्व्हिसला होती, तिकडे जात नाही, कामावर जात नाही. म्हटलं काय, सगळं मी ऐकून वगैरे घेतलं आणि नंतर बघूया म्हटलं हिचं करूया म्हणून माझ्या रूममध्ये तिला घेऊन गेले. तिच्या आज्ञाचक्राला नुसता हात लावल्यावर जी गोष्ट बाहेर आली बाबा, तिची सासू म्हणजे जी तिने कधी बघितली पण नव्हती अशी सासू तिच्या अंगातून बाहेर पडली आणि ती बोलायला लागली. काय बोलले? ती काय बोलते की माझी प्रॉपर्टी आहे ना ती तू घे. तर ती आली बाहेर आणि नंतर मी पण थोडीशी घाबरले. म्हटलं स्वामी मला काय मांत्रिक करून ठेवलं की काय, असं मी मनातच बोलते. कारण माझा रेगीचा विषय कुठे, हे मांत्रिक पद्धत कुठे म्हटलं. आता काय ते तुम्हीच मला साथ द्या असं मनात बोलते. हातामध्ये माझ्या मी कृष्ण थोडेसे पकडले होते कारण मला काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे होतं सगळं. कारण हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला होता रेकीमध्ये. म्हणून मी थोडीशी मनातून घाबरले, पण घाबरले दाखवून चालणार नाही कारण मी घाबरले ते समोरची लोक पण घाबरले त्याची. म्हणून मी आणि स्वामींना हाक मारली आणि त्याला मला स्वामी एवढी चांगली मदत केली ना. निघालं त्या बाईंचं हो, भूत पूर्णपणे निघालं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईने मला फोन केला, ताई मी एकदम चांगली आहे, मी आज सकाळी लवकर उठले, आंघोळ केली, जेवण केलं, पूजा केली आणि आता मी कामावर चालले. वा 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 वा. आणि ती बाई पूर्णपणे निघून गेली हो, शरीरातून. पूर्णपणे निघून गेली. अजून काय भूतबाधांचा एक्सपिरियन्स अरे आहे? बाबा, एक किती उदाहरण सगळं. एक सांगा अजून एक. आमच्या लोकांना खूप आवडतात अशा गोष्टी, ब्लॅक मॅजिक आणि भूताचे काहीतरी सांगा. काय उदाहरणं आहेत अशी, पण त्याच्यावर आम्ही ब्लॅक मॅजिक काढतो. काही लोकांना असं म्हणजे अशी वेड्या पिसासारखी वागतात, मग त्यांची आम्ही ट्रीटमेंट घेतो आणि मग त्या पद्धतीने काढतो. आणि जेव्हा काही गोष्टी काढता येत आहे, कारण ज्या पित्रांच्या वगैरे ज्या असतात ना त्या नाही आम्ही काढू शकत, मग ती लोक मला समोर पाहिजे असतात. बरोबर. त्यावेळेला समोर बसले तर मी काहीतरी त्यांच्यावर उपचार करेल, पण त्याच्यामध्ये मी डिस्टन्स मध्ये नाही काढू शकत. डिस्टन्स नाही. नाही. ती लोक समोर पाहिजे. पण मला हे कळतं की त्यांच्या कोणती बुधबाधा आहे, मुसलमानांचा आहे किंवा पित्रांचा आहे, बरोबर, किंवा आपले कोणीतरी असं थातूर मातूर असं केलेले असतात. भूतबाधा म्हणजे भूतबाधा असं नाहीये. कधी एक मुलगा असा होता, आई आणि मुलगा राहत होते आणि त्या मुलाला जवळजवळ 8 वर्ष नोकरी गेली होती. नोकरी गेल्यामुळे त्यांनी काय केलं, त्याला म्हणजे एकदम आणि त्याला वेगळे वेगळे असे आत्म्या स्पर्श करून जायचे तो. आणि एकदा त्यांनी माझा पॉडकास्ट बघितल्यानंतर मला फोन केल्यानंतर मी त्यांना एक उपाय दिला. 8 वर्षामध्ये त्याची मिसेस पण त्याला सोडून गेली होती, कारण नोकरी नाही, पैसा नाही, तर मी राहणार नाही अशा पद्धतीने त्याला सोडून गेली होती. पण ज्या वेळेला माझ्याकडनं मी काही गोष्टी त्यांना करायला लावल्या, ज्या दिवशी केल्या त्या दिवशी त्या मुलाला नोकरी लागली. त्याच दिवशी नोकरी लागली. त्याच्यानंतर त्यांना काही वस्तू करायला घरात सांगितलं, ते केल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला पण आत्मे फिरले नाही. वा, खूप छान. पूर्ण प्रोटेक्शन मिळालं त्या लोकांना. क्या बात आहे. बरं, असे तुम्हाला खूप सारे केसेस येतात की ज्यामध्ये असे पण सांगत असतील ना की काही जुडलेल्या गोष्टी तोडा वगैरे? हो, त्यांचं काय विचारू नको. सांगा ना. आता मुलगा आणि मुलगी पळून जाऊन लग्न करतात. आता त्यांचं किती केसेस आलेत अशा 10-12 केसेस आलेत माझ्याकडे. काय त्याच्यामध्ये मी एक केस सांगते तुला की त्यांनी ना
ती बाई आले माझ्याकडे की माझ्या मुलगा आणि मुलगी असे पळून गेले आणि तुम्ही त्यांचं लग्न मोडा. तर मी म्हटलं लग्न मोडा म्हणजे त्या त्या मुलीला परत यायचंय का तुमच्याकडे? तर बडे तर काय बोलायला तयार नाही. तर मी म्हटलं हे बघा, मी ते जोडायला बसले, आम्हाला रेखीत तोडायची कामं शिकवलेली नाही. बरोबर. हा, त्या मुलीला जर वाटतं की आपल्या आई वडिलांकडे परत आपण यावं, काय हा मुलगा मला त्रास देतोय, तर म्हटलं मी तुम्हाला मदत करेन. बरोबर. पण तुम्ही म्हणाल चांगला संसार करतायत आणि त्यांना तोडा, सॉरी, शक्य नाही मला. वा. मला सोन्याने मिळवायला निघाले होते, तोडलं तर तुम्हाला मी सोन्याने मिळवी. म्हटलं मला सोनं नको. नाही, बरोबर. कारण जे संसार चांगले चालले त्यांना म्हणणं आपलं काम नाही, इव्हन आई वडिलांचं पण काम नाही, ते त्यांचं प्रारब्ध आहे, ते त्यांना भोगू दे. करेक्ट. खूप छान. अच्छा, आता यामध्ये असं झालंय की ताई, तुम्हाला म्हणजे रेकी शिकवताना तुमच्याकडे एक अंधबाई पण आली होती. हो, त्यांना कशा प्रकारे तुम्ही रेकी शिकवली? त्यांना अगदी लहान मुलाला आपण हात धरून शिकवतो ना, हो. त्या पद्धतीने तर शिकवलं. आणि मी जे बोलते ना ते त्यांना ऑडिओ करून दिलं. वा 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 वा. सगळं म्हणजे जी काय आपली प्रारब्धाची वाक्य आहे काय, सगळं मी माझं ऑडिओ केलं आणि त्यांना शिकवलं. आणि त्यावेळेला मी माझा वेळ बघितला नाही, त्यांना एका दिवसाला मी 4-4 तास शिकवलंय. पण त्या बाई जेव्हा फोन केला, त्यांनी त्या मला भेटायला म्हणून आल्या होत्या. मग म्हणाल्या ताई मला रेकी शिकायची आहे आणि तुम्ही एवढे पॉडकास्ट बघितले, पण मला तुमचा पॉडकास्ट एक वेगळा वाटला, मला तुमच्याकडे शिकायचं. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, पण मी अंध आहे. पण मी आणि बदलापूरमध्ये पण मी राहते, पण मी अंध आहे, पण मला कोण शिकवणार? म्हटलं तुझी इच्छा आहे ना, तू ये. ती आली, तिला त्या दिवशी मी जवळजवळ एकच पहिली लेवल मी 4 तास शिकवली. 4 तास शिकवली, कारण का म्हटलं तुला इच्छा आहे ना, मग तुला कसं तयार करायचं ही माझी जबाबदारी. आणि त्या पद्धतीने तिला जवळजवळ मी 4 का 5 आठवडे शिकवलं आणि चांगली त्यांना कसा काय एक्सपिरियन्स आहे? त्यांना पण आता इतकं म्हणजे चांगलं. त्या म्हणाल्या की मला ना ताई तुमच्याकडे आल्यावर असं वाटलं नाही की मी परक्या लोकांकडे कोण शिकते. बरोबर. हा, म्हणजे मी मला असं वाटलं की मग घरातच आणि माझी कोणतरी मोठी बहीण मला रेकी शिकवते. पण इतकं तुमच्याकडे मला बरं वाटलं की तुम्ही मला एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलं. आज रेकीचा विषय निघाला म्हणून अजून सांगते. माझ्याकडे असे आता 2 स्टुडंट आहे की त्यांना वर्टिगोमुळे ऐकायला येत नाही. ओके. आणि दुसरा आहे त्याला काहीतरी मानसिक म्हणजे प्रॉब्लेम आहे की त्याच्यामुळे स्पष्ट बोलतो तो, पण एवढा बारीक आवाज असतो की तो आपल्याला कळत नाही. या लोकांना पण मी आता रेकी शिकवते. किती छान, किती छान. एक एक्सपिरियन्स होता पुण्यावरनं आपल्याला आला होता, तो त्या मुलाला भूत काहीतरी. हा, पुण्यावर होतं, कोल्हापूरवरून होतं. कोल्हापूरवरून एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि जवळजवळ काही ते 2 आठवडे तो ह्याच्यातच होता, आयसीयू मध्ये होता, बेशुद्ध होता. आणि त्याच्या मावशीने काहीतरी हे बघितलं पॉडकास्ट आणि त्यांनी तिच्या बहिणीला सांगितलं. त्या लोकांनी माझ्याकडे ट्रीटमेंट दिली. तर मला कळलं स्वामींच्या थ्रू की त्याला खरोखर म्हणजे तो गेल्या केसमध्ये होता. अरे बाप. कारण त्याचा मेंदू पूर्ण हे झाला होता, साकळलं होतं मेंदूमध्ये. ऑपरेशन झालं होतं, 35 टाके पडले होते, नाकातून रक्त, कानातून रक्त झालं होतं, सगळं बाहेर पडलं होतं, पूर्ण जबडा फुटला होता. त्याच्यानंतर त्याला म्हणजे का खाता पण येत नव्हतं, म्हणून त्याला नळी वाटे सगळं जेवण सप्लाय करत होते. पण त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे रेकीची ट्रीटमेंट घेतली आणि जो 3 दिवसात तो आयसीयू मधून बाहेर आला आणि 21 दिवसामध्ये तो जेवण व्यवस्थित जेवायला लागला हाताने स्वतःच्या. वा, खूप छान काम आहे. म्हणजे खूप छान पुण्य आहे तुम्हाला स्वामींद्वारे, म्हणजे आशीर्वाद आहे चांगला. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती, मी रेकी करते ठीक आहे, पण ह्याच्या पाठीमागे ना मला स्वामींचं खूप आहे. प्रत्येकाचं शक्तिपात करताना मला स्वामींची साथ असते, म्हणून लोकांना अनुभव मिळत आहे. बरोबर बरोबर. म्हणजे सामान्य लोकांनी, जे पण लोक आहेत ज्यांना काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी खरंच म्हणजे श्रद्धाताईंना कॉन्टॅक्ट करा. मागच्या पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं होतं, आता पण सांगते की प्रत्येक घरामध्ये एका माणसाने रेकी शिका, अख्ख्या कुटुंबाला त्याचा उपयोग होतो.
बरोबर बरोबर. आणि आणि- तुमची लिमिटेड फीस पण असते तेवढी हो. जेवढी आहे ती. हा. आणि आणि मला ग्रुपमध्ये मी शिकवत नाही आणि सोलो शिकवणार सोलो पण नाही. मी प्रत्येकाला सेपरेट भले माझ्याकडे 5 माणसं येतील, हो पण शक्तिपात मात्र मी सगळ्यांचा वेगळा करते. करेक्ट करेक्ट. प्रत्येकाला मी वेगळा देते, एकत्र देत नाही. कन्सल्टिंगचं काही सांगा ना, लोक किती वेळ घेतात अरे आणि तुम्ही बाबा, बेसिक मिनिमम चार्जेस कन्सल्टंटनी करता? तर मला हैराण केलं एवढं हा. की जे माझ्या ह्याच्यातले पण नव्हते विषय. हम्म. कोण जमिनीचा विषय घेऊन येतोय, कोण घराचा विषय घेऊन, की ते माझ्या फील्ड मधले नाहीये. पण स्वामींनी त्यांची सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं दिली. काही भरपूर लोकांचे प्रश्न सॉल्व्ह पण केले. बरोबर. ह्याच्यात माझं काही नाही, ह्याच्यात सगळं स्वामींचं आहे. बरोबर कारण बरोबर. त्यांच्या जीवात ते मला जे सुचवतं ते उत्तर द्यायला, हो. कारण मला जमिनीचं माहिती द्या. हो. मग त्यांना मी 7-12 उतार नावावर आहे का, ही जमीन कोणाच्या नावावर आहे, मग ही तुम्ही जमीन का घेतली, कशाला घेतली, हे सगळे मला काही कायदे माहिती नव्हतं. पण त्यावेळेला मी त्यांना ते उत्तर देत होते आणि त्यांना ते पटत पण होते. वा 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 वा, खूप खूप छान. तुम्ही असे पण काही कामं केलेत ज्यामध्ये मुक्ती सुद्धा दिलेली आहे लोकांना, त्याच्याबद्दल सांगा थोडं. कोल्हापूरमध्ये एक म्हणजे वयस्कर होत्या, दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. त्यांच्या मुलीने मला फोन केला पॉडकास्ट बघून की ताई माझ्या आईला जगवायचंय. म्हटलं काय वय आहे? तर म्हणे 80 आहे, पण दोन्ही किडन्या फेल झाल्या. म्हटलं का अपेक्षा करतेस? बरोबर. म्हटलं तू औषधं करशील, सेवा करशील, सगळं करेल, पण तो त्रास सहन कोण करतंय? ते शरीर करते. ना तिला रेखी देऊन तुम्ही काय? म्हटलं तू अपेक्षेने घेत असेल तर मी नाही करू शकत, पण तिला काहीतरी चांगला मोक्ष मार्ग मिळतोय तर म्हटलं मी देतोय. तर म्हणे चालेल. मग तिला मी त्या आजीला मी जवळजवळ 4 दिवस रेखी मी म्हटलं मी 5 दिवसच देणार, 5 दिवसाच्या वर नाही देणार. म्हणे ठीक आहे 5 दिवस द्या. मग 4 दिवस रेखी दिली. त्या दिवशी मला नंतर एक इंट्युशन आलं की तिचं थोडंसं प्रारब्ध कर्म मागचं त्यांना त्रास देत होतो, म्हणून त्यांचा प्राण जात नव्हता. आणि ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं एक उपाय की बाबा असं जा देवळात आणि असा उपाय करा, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी 5व्या दिवशी सकाळी मला फोन केला. माझं रेखी झाली होती 5व्या दिवशी, कारण माझं सगळं लवकर मी करून घेतलं. आणि 5व्या दिवशी त्यांनी मला फोन केला, ताई आई गेली. आणि शांतपणे गेली. जी तिची तडफड चालू होती ती थांबली होती पूर्ण आणि शांतपणे गेली. आणि मला समाधान वाटलं. म्हटलं एक लक्षात ठेव, ज्यावेळेला ती रेखी घेते ना तिथं चांगला मार्ग मिळतो त्यांना. पुढचा जर जन्म असेल तर तो पण चांगला मिळतो, कारण का त्या ब्रह्मांडाशी जोडून गेलेले आहेत. बरोबर. आणि येताना पण त्या ब्रह्मांडाशी जोडूनच येणार आहे. वा, जबरदस्त. अमेरिकेत गेल्यावर तुमच्या नातवाला पण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्याबद्दल सांगायचं. तो मुलांबरोबर, माझ्या मुलाचा मित्र आला, त्याच्या मुली होते खेळायला, त्यांच्यावर तो खेळत होता. आणि गोलांच्या उड्या चालल्या होत्या त्यांच्या बेडवर गोलांची उडी चालत असताना त्यांना असं त्याची मानच लचकली. मान लचकली. आम्ही आमच्या रूम मध्ये होते, मी माझी रेखीची कामं ते माझ्या रूम मध्ये बसून करत होते. नंतर हा पटापट आला आणि म्हणे मी डॉक्टरकडे जातो. म्हटलं का बाबा? रात्री 12 वाजले असे. म्हटलं का? म्हणे माझं नातवाचं नाव वेदांश आहे, त्यांनी म्हणे मान टाकली आहे. म्हटलं का? म्हणे त्याला गोलांची उडी आणि तिची मान एकदम हे झाली आणि तो असं मान टाकून बसलाय असं. तर म्हणे मी त्याला डॉक्टरकडे ताबडतोब नेतो. म्हटलं थांब जरा. तो त्याला तेवढं लक्षात येणार नाही, कारण तो काय बघणार, आपल्या मुलाला काहीतरी झालं आणि पटकन डॉक्टरी इलाज पाहिजे. बरोबर. हे या उद्देशाने म्हटलं थांब. मग त्याला मी थोडं रेखी वगैरे दिली. ते म्हटलं आजचं रात्र राहू दे, आज जाऊ नकोस तू. त्याची जरा थोडी मानबिन मी हलवली, दुखतं का वगैरे, तर त्या बघितलं आणि म्हटलं आज जाऊ नकोस तू. मी तिकडे रेखी दिली त्याला तिथे, पण तो काही शांत बसला नव्हता. मग मी नंतर आम्ही झोपलो त्या माझ्या रूम मधून मी त्याला रेखी टाकली, कारण मुलं आहे शेवटी, ती काही सरळ राहणार नाही. मग तो तिकडे जेव्हा होता त्याला डिस्टन्स मध्ये मी रेखी टाकली त्यांच्या रूम मध्ये त्याला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी 8 वाजता तिच्या रूम मध्ये गेले आणि तिकडे बघितलं. म्हटलं तो जागा होता. म्हटलं काय रे बाबा जागा? आजी दुखतंय मला अजून इकडे. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी त्याला परत रेखी दिली. मग म्हटलं आता बरं वाटतं, माझं आता इथे थांबलं, इथे दुखतंय डोक्यात. म्हटलं बरं. मग डोक्यात रेखी दिली
कारण ती शेवटी नस असते ना, पूर्ण सगळे गेले. 15 मिनिटांनी तो मुलगा आपला खुर्चीत बसून मस्त टीव्ही बघतोय. खूप छान, खूप छान. बरेच असे केसेस तुम्ही सॉल्व्ह केले, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर वाले. ब्रेस्ट कॅन्सर मी बरा नाही केला, कारण त्या बाई औषधच घ्यायला तयार नाही. बरोबर मला म्हणतं मला औषधं नाही, तुम्हीच बरं करा. बरोबर. आणि मला आता काय झालंय, मी जे सर्जरी करते ती मी सध्या बंदच ठेवले. हो. तर काय माझा आणि त्यांचा टाइम कधी ऍडजस्ट होत नाही. हो. माझ्याकडे मला आता जेवायला मला 5 मिनिटं जेवायला लागतं, तर बरोबर मी 1 तास 1.5 तास त्यांच्यासाठी कुठे बसणार. बरोबर बरोबर. म्हणून मला ते घेतात. मी त्यांना सांगेन तुम्हाला मी रेकी म्हटलं मी बरं नाही करू शकत, तुम्ही औषधं घ्या, डॉक्टरकडे जा. तर म्हणे नाही ताई, मला काही करायचं नाही, मी केमो बिमो काही घेणार नाही, मला तुम्ही फक्त रेकी द्या. अहो म्हटलं पण बरं नाही, तुम्ही मला जखम झालीये, ती जखम मधून पाणी गळतंय, त्या पाण्यासाठी तरी तुम्ही मला ते बंद होण्याचं रेकी द्या. ठीक आहे, तुम्हाला नाही जमत ते नका करू, पण मला पाण्यात. म्हटलं पण तुम्ही एका आठवड्यात तुम्ही डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं. म्हणजे मला केमो बिमो काय घ्यायचं. म्हटलं तुम्ही आयुर्वेदिक करा. बरोबर. आपल्याकडे म्हटलं आता काही काय आयुर्वेदिक तज्ञ पण निघाले की ते कॅन्सरवर कामं करतात आणि काय बरे पण झालेले आहेत त्यांच्याकडे लोक बरीच जण. तर म्हटलं तिकडे जा, तुम्ही तिकडे सर्जरी नाही करत आहे, फक्त औषधावर हे देतात किंवा तुमचं डायटिंग सांगतात काय करायचं काय नाही. म्हणाली ठीक आहे, पण मला म्हणाल तरी पण तुम्ही रेकी मात्र द्या, मला ते जखम माझी बरी करा. बरोबर. मग जखम त्याला होतं डायबिटीस, माझी जखम बरीच होत नाहीये आणि मला त्रास होते कारण सारखं पाणी गळत असतं त्या जखमीतून. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना जेव्हा रेकी सुरू केली आणि रेकी दिली, तेव्हा त्यांचं ते पाणी गळणं पण बंद झालं आणि जखम पण बंद झाला, सुकून गेली त्यांची व्यवस्थित. कारण त्यांना मी डायबिटीससाठी काही उपाय सांगितले की अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जेवणाचा आहार आहे ना, तो कशा पद्धतीने खायचा ते सांगितलं आणि त्यांना मग ते बरं केलं त्यांच्यामध्ये आणि त्यांची जखम पण बरी झाली ती. बरोबर. एक अशी केसेस होते ना, एका मुलाच्या मेंदूमध्ये ते पोहोचत नव्हतं, काय होतं? हा, एक केस अशी होती की त्या मुलाला फीट आली होती. 9 वर्षाचा होता, फीट आली होती आणि त्या फीटमुळे त्याचा आवाजच बोलणं बंद झालेलं होतं आणि त्यामुळे चिडचिड व्हायची की आपण समोरच्याला काही सांगू शकत नाही. ही चिडचिड चालू होती. मग तो स्वतःला मारायचा, घरातल्या लोकांना चावायचा वगैरे, अशी म्हणजे खूप राग त्याला निर्माण झाला होता. मग त्यावेळेला त्याला मी इकडून, अमेरिकेमधला मुलगा होता तो, मग त्याला इकडून मी त्यांना डिस्टन हिलिंग दिलं. बदलापूरवरून? हो, बदलापूरवरून डिस्टन हिलिंग दिलं. मी त्यावेळेला त्यांच्या टायमाप्रमाणे देते. शक्यतो मी काय करते की एक तर माणसं झोपलेली असतात त्या अवस्थेमध्ये, तिकडे झोपलेली असू दे की इकडची, त्यावेळेला मी रेकी द्यायला दिवस तिथली रात्र. हा, तर त्यांच्या दुपारच्या वेळेत मी त्यांना रेकी देते आणि इकडे सुद्धा मी साधारण 11च्या नंतर रेकी द्यायला सुरुवात केली. ती लोकांवर व्यवस्थित रेकी पास होते. बरोबर. कारण का झोपलेली असतात, त्यांची शांतता भले डिस्टर्ब मध्ये आहे पण ती पास चांगली होती. हा माझा समज आहे. मला असं वाटतं की मी चांगलं द्यावं काहीतरी. करेक्ट. म्हणून मी असा समज केले की ती झोपलेली असताना त्यांना चांगलं की स्वामी मला प्रेरणा देत असतील आणि त्या पद्धतीने मग मी रेकी देते. म्हणून मला रात्री झोपायला 2:30-3 वाजतात. बरं, मला सांगा की आता अमेरिकामध्ये आता तुमच्या बाहेर पण खूप सारे स्टुडंट्स आहेत, तर बाहेर लोकांच्या व्यक्तींना आपण कसे अटेन्डमेंट आणि कसं हे देतात, कसं बरं करतात? त्याला डिस्टर्ब, पण डिस्टर्ब जरी असं तरी सिंगल, मग त्यावेळेला त्यांचा टाइम आणि माझा टाइम ऍडजस्ट करते. असं कुठलं एक्सपिरियन्स सांगा आता? असा साधारण तुला सांगते मी, साधारण मला साधारण आता माहितीये की 2.5-3 तासाचा फरक असतो. मग आपल्याकडे 1 वाजल्यावर त्यांच्याकडे समजा 3-3:30 वाजले असतात किंवा 4-5 वाजता त्यांचे सकाळचे वाजलेले असतात. तेव्हा त्यांना सांगते एक दिवस तुम्ही त्यावेळेला उठाल ना, नाही तुम्ही सांगाल तर. म्हटलं मला फक्त एक दिवस शक्तिपातासाठी द्या, मग एरवी आपण दिवसभर कधी पण शिकू. मग शक्तिपात मंत्र घेता, मग त्यावेळेला त्यांच्या टायमाप्रमाणे साधारण 4 वाजता 5 वाजता मी देते त्यांना ब्रह्ममुहूर्त. त्यांचा ब्रह्ममुहूर्त चालू होतो, आपली संध्याकाळ असते, त्याला मी देते त्यांना शक्तिपात. वा वा वा. काय एक्सपिरियन्स, कोणाला काय प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह केलाय तुम्ही? हा, केले. एक म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे माझ्याकडे अजून केसेस चालू आहेत त्यांच्याकडे, पण त्यांना रेकीच्या व्यतिरिक्त इतर पण मी काही काही गोष्टी सांगते आणि त्यांना ते पटतात. काही थोडेसे देवाच्या साधना असतात
काही लोकांना काही रेमेडीज असतात घरातल्या, बरोबर की आपण घरातल्या गोष्टींची हे रेमेडी सांगायच्या हो आणि त्यांना त्यांचा खूप फरक पडतो. वा. आता हर्नियाचं ऑपरेशन करायचं नाही. हम्म. आपल्याकडे साईबाबांचा एक उपचार आहे त्याच्यामध्ये, हम्म. तो उपचार आम्ही सांगतो आणि त्याच्यामध्ये पण मला बराच फरक पडला, की त्या लोकांकडनं रिस्पॉन्स चांगला आला. एका बाईचे आपल्या इथे पैसे मिळत नव्हते, पण ते 2.5 वर्ष झाले तो माणूस मला भेटतच नाही. मग बरोबर. त्यांना मी एक उपाय दिला करायला, एक मंत्र दिला हम्म. आणि सांगितलं म्हणलं, तर ती म्हणते तिने 8 दिवस 1.25 महिन्यांनी बरोबर मला फोन केला, ताई तो माणूस मला समोरच भेटला आणि त्यांनी मला कबूल केलं, मी तुम्हाला थोडे थोडे पैसे करून देतो, पण मी तुम्हाला बुडवणार नाही. आवाज आहे बरोबर बुडवणार नाही. वा आणि तिने मला फोन केला, ताई असं असं झालं. म्हटलं वा चांगलं आहे म्हटलं. व्हेरी नाईस. बरं ते होपोनोपो वगैरे जे असतात ते खरं असतं का, रिअल असतं? हो, होपोनोपो मध्ये माझे स्वतःचे पैसे गेले होते. म्हणजे हॅक झाले होते. हा हॅक झाले होते म्हणजे कसं हे झालं होतं की आम्ही काही OTP वगैरे काही दिला नव्हता. फक्त आम्ही एक आमचं कुरिअर गेलं नाही म्हणून चेक करत होतो. त्या चेकमध्ये आमचे पैसे गेले होते. बरोबर 99,000 रुपये माझे गेले होते. बरोबर आणि मग त्यावेळेला म्हटलं, आता मी पण थोडी शॉक झाली. आता म्हटलं एवढे पैसे गेले, आपण OTP नाही दिला काय ना, आणि बँकेचा मेसेज पण नाही मला काय हो. की एवढे पैसे नाही, कारण बँक कळवते ना बाबा एवढे पैसे तुमचे काढायचे. हो, हो. त्यांनी पण काही मला हे केलं नाही. आणि माझ्या लक्षात आलं, मग मी पटकन मला काय नेट बँकिंग वगैरे काय एवढं करता येत नाही. मी माझ्या मुलाला अमेरिकेला फोन केला, त्याला म्हटलं माझे पैसे बघ बाबा अकाउंटवरचे जरा. तो म्हणे मम्मी पैसे गेलेले आहेत. ओके हा, मी म्हटलं ठीक आहे. माझ्या मम्मी तशीच पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनने सगळं माझी केस वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मी होपोनोपो चालू केला. होपोनोपो आणि रेकी हे दोन्ही प्रकार एकत्र घेतले. काय असतं होपोनोपो? होपोनोपो म्हणजे कसं असं, तुमच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही युनिव्हर्सला सांगायच्या. ओके. होपोनोपो त्याच्यामध्ये काय वाक्य आहेत, आता तुम्हाला पैसा पाहिजे हो तर डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही वाक्य 108 वेळा मंत्र जप करायचा जोपर्यंत आपला पैसा येत नाही तोपर्यंत. बरोबर. आणि त्या ह्याच्यामध्ये मी रेखी केली, त्याच्यानंतर होपोनोपो केलं. माझे पैसे 15 दिवसात परत आले. वा. आणि बरं एका ठिकाणी नाही पैसे परत आले, हो. बँकेनी पण दिले आणि कोर्टाने पण दिले. ओके. हा, बरं तेवढंच नाही तर मला ते पैसे कोणी काढले, त्याचा फोन नंबर, त्याचा अकाउंट नंबर, ते कुठच्या खात्यात पैसे गेले, त्यांनी 5,000 काढले, ते कोणाला ट्रान्सफर केले, हे सगळं मला डिटेल मिळालं त्यावेळेला. बापरे. एवढा खतरनाक, म्हणजे खूप खूप चांगलं. बरं आता मला सांगा की आता खूप लोक दारू पितात वगैरे, हो, दारू वगैरे पितात, काही सिगरेट, नशा, तर त्यासाठी आपलं काही आहे? त्याच्यासाठी आपल्याकडे एक मस्त उपाय म्हणजे काय माहिती, आणि मला त्यांनी एक आणि अनुभव पण दिला दारू सुटल्याचा. 10 दिवसामध्ये त्यांनी दारू सोडली, कारण कंटिन्यू पित होता. शुद्ध आले की प्यायचा, शुद्ध आले की प्यायचा. त्यांना अनुभव एकच उपाय सांगितला, 3 काळी मिरी, जाडं मीठ उशाखाली ठेवायचं त्याच्या, आणि रात्री झोपताना मिठाचं पाणी पायाला लावायचं. ओ, त्यांनी गेलं? त्यांनी 10 दिवसात दारू सोडली. वा 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 वा. पण ते तुमच्याकडनं शब्दांनी गेलं असेल तर ते नाही, ह्याच्यामध्ये ना बाबांची, साईबाबांची योजना, कारण हा उपाय साईबाबांचा आहे. बरोबर. आणि साईबाबांनी त्याच्यावर, कारण मी फुकटचं माझं श्रेय घेणार नाही. त्यांच्याकडचं मला जे पुस्तक आलं, त्या मॅडमना मी ज्यांनी पाठवलं त्यांना मी ओळखत होते, बघितलं नव्हतं, त्यांनी मला पुस्तक पाठवलं आणि त्या उपाय जेवढ्या लोकांना त्याचा उपाय देता येते तेवढं मी देते सगळ्यांना. एका व्यक्तीला तर पायाला पूर्ण रॅश आले होते, लाल, आणि हैराण झाले होते, खाज येत होती. म्हणजे ताई असंच आहे, काय करू? म्हटलं तुरटीची पावडर घे, 1 बालदी पाण्यात टाक, साबण लावू नको, त्यांनी आंघोळ कर, आणि पूर्ण 8 दिवसामध्ये ती रॅश निघून गेली. वा 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 वा. म्हणजे याच्या खरं श्रेय प्रवीण ठक्कर दादा आणि प्रिया भानुशाली ताई, त्यांच्याकडनं जे पुस्तक आलं त्यांचे पण मी खूप आभारी आहे. कारण का लोकांना सहज त्यांनी ते पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि मी त्याच्या रेमेडी लोकांना देते. वा वा वा. आणि त्याच्यामध्ये मला लोकांचे प्रतिसाद चांगले मिळत आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप खूप छान. बरं मला सांगा की तुम्ही ऑस्टिनच्या मुलाला कसं काय शांत केलं?
ऑस्टिनचा मुलगा माझी केस चालू आहे अजून, ओके. पण त्याला पूर्णपणे बरं करायचं मी काम करणार आहे. हा म्हणजे काय त्याला ऑस्टिन काय असतं? ऑस्टिन म्हणजे काय असतं माहितीये, ती मुलं जरा बोलत नाही, मिक्स होत नाही, एका बाजूला बसतात. अच्छा. आणि दुसरं म्हणजे कसं माहितीये, त्यांची जेव्हा चिडचिड होते ना, ते स्वतःला त्रास करून घेतात, ओरबडणं किंवा असं जखमा करून घेणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते हे करतात. पण त्यांचं मी आता मला त्याच्यामध्ये इंट्रोड्युशन चांगलं आलं की मला त्या मुलाला पूर्णपणे बरं करायचं. क्या बात आहे. होईल तो बरा. मस्त. होणार म्हणजे करणारच, स्वामींकडनं मी ती करून घेणारच. त्याच्यासाठी मी त्यांना काही उपाय सांगितले, रेमेडीज सांगितले, त्याला त्याच्याकडनं ओम चॅटिंग करायला सांगितले आणि बरंच काय काय सांगितलंय त्यांना. आणि त्या अमेरिकेचेच आहेत, पण त्यांनी मला खूप प्रतिसाद चांगला देतात त्या, आणि त्या जे मी सांगतात ते करतात. त्याच्यामुळे तो मुलगा 100% बरा होणार याची मला खात्री आहे. बरोबर. अच्छा, तुम्ही सांगितलं होतं की इंटरनॅशनल ब्लॅक मॅजिक आहे एका मुलावर, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. ते लोक पुढे आले नाही. हा म्हणजे ते लोक सांगा, पण सांगा, पण ते आले नाही का? नाही आले नाही, पुढे आले नंतर त्यांनी काही कॉन्टॅक्टच केलं नाही. पण तुम्ही चेक केलं होतं का काय झालं होतं त्याला? हा, चेक केलं होतं आणि उपाय पण आपण ठरवला होता काय द्यायचा, पण ते लोक काही पुढे आलेच. काय होतं त्या मुलाला? म्हणजे त्या मुलावर ब्लॅक बंधन, त्याला एकदम असं निर्जीव करून ठेवलं होतं त्या मुलाला, आणि ब्लॅक मॅजिक केलं होतं. हो. आणि बापरे. आणि कुठला होता? आफ्रिका? साऊथ आफ्रिका. तिथे जास्त असे प्रकार होतात. तिकडे आहेत ते, कारण साऊथ आफ्रिकेची लोक थोडीशी तशी आहेत ते करणारे. हो ना. बापरे. मग तुमच्याकडे केस आलेच नाहीत? ऍक्च्युली त्यांच्याकडनं फोन होता, त्यांच्या कोणत्या रिलेटिव्हनी फोन केला होता की असं असं आहे, आणि मी म्हटलं ठीक आहे आपण बोलू त्या विषयावर. पण नंतर काय ते पुढे आले नाही. पण त्या केसमध्ये त्यांनी फोटो टाकला होता मुलाचा, आणि ते आपण सगळं बघितलं होतं, पण ते नंतर पुढे आलं नाही. आम्ही पण काही कॉन्टॅक्ट केलं नाही, कारण का बरोबर, आता समोरच्याची जर इच्छा नसेल तर आपण कोणत्या गोष्टी करू शकत नाही ना. करेक्ट. आता असं आहे की म्हणजे तुमच्याकडनं, म्हणजे आपल्या पॉडकास्टकडनं भरपूर लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात. हो. आणि मग त्याचा पुन्हा एकदा प्रोसेस सांगा. म्हणजे मी आता तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर तर टाकणार आहे तुमचा. मग भरपूर लोकांचं असं असतं की मी आता पैसे भरलेत, कारण का, आणि ते पैसे भरल्यानंतर मला आता लगेच अटॅचमेंट द्या किंवा क्या, तर ते डेट तुम्ही ठरवतात का ते ठरवतात? नाही, दोघांचे आम्ही संमतीने ठरवतो. बरोबर. कसं त्यांना कोणता टाइम कन्व्हिन्स पडतो, मला पुढचा टाइम कन्व्हिन्स पडतो, कारण ज्या वेळेला रेकी शिकवते तेव्हा मी कन्सल्टिंग बंद ठेवते, कारण मला एका ठिकाणी फोकस करायचा असतो. बरोबर. की रेकी तर रेकी, कन्सल्टिंग तर कन्सल्टिंग. मग त्या दिवसाच्या पूर्ण कन्सल्टिंग काय ट्रीटमेंट असते काय त्या बंद करते मी, आणि फक्त वेळ मग ते एक व्यक्ती जरी असली ना तरी मी ते एका व्यक्तीला शिकवते. असं नाही की 4 जमा करायचे आणि मगच मी शिकवणार, तसं नाही. मला त्या वेळेला जी व्यक्ती असेल त्या दिवशी सगळा मी दिवस संपूर्ण बंद ठेवते आणि त्या व्यक्ती, कारण मला शिकवणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण स्वामींच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक घरात रेकी पोचवायची आहे मला. वा, होईल. आणि इव्हन जे तुम्ही कन्सल्टिंग करतात किंवा लोकांना काही त्रास असेल तर रेकी सुद्धा देतात, त्याचे पण तुम्ही काही मिनिमम चार्जेस तुम्ही घेतात? हो, कारण का कधी रेकी फ्री घेऊ पण नाही आणि देऊ पण नाही. मला काय म्हणणं माहितीये का, खरं तर विदाऊट म्हणजे फ्री हे असूच नाही कुठे, त्याचा लाभ होणार पण नाही. म्हणजे काहीतरी एज्युकेशन, कारण का तुम्ही स्वतः खूप किती पैसे देऊन शिकला, भरपूर पैसे देऊन तुम्ही. हो, मी भरपूर पैसे दिले, मी 5 गुरु केलेत रेकीत. तर एवढं तर 5 गुरु केलेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही पैसे तर घ्यायलाच पाहिजे, काहीतरी तुमचे चार्जेस. नाही, मी माझ्या मेहनतीचे पैसे घेते, माझी एनर्जी फ्लो देते मी त्यांना, त्याच्यामध्ये पण माझी, त्याच्यासाठी मला मेन गोष्टी हे की एनर्जी देते. ते एनर्जी एक्सचेंज काहीतरी घ्यायलाच लागतं ना. काही समस्या असतील ते मला काही वेळेला मला नाही करत, मला कुठेतरी ते विचारायला लागतं, पण त्यांना पण मी फ्री नाही घेत, त्यांना पण मी पेमेंट करते. कारण का काही लोकांना खूप असा गैरसमज होता की केंद्र आहे स्वामी. तो काय सगळ्यांना वाटतं काय माहितीये, मी स्वामी केंद्रातून आले म्हणजे इकडे सगळ्या गोष्टी फुकट मिळणार. मी सांगते बाबा, स्वामी केंद्र हे चॅनल आहे आणि मी त्याच्या मार्फत म्हटलं माझा पॉडकास्ट झालेला आहे. स्वामी भक्ती केंद्र हा आपला चॅनल आहे,
आणि त्यामध्ये ताई ह्याच्यामध्ये सगळी माझी योजना आहे ती कुणाल शिंदेची आहे. कारण मला पॉडकास्ट काय हा माहिती नव्हता. 28 वर्षात मी कधीच ऍडव्हर्टाईज केली नाही. हो. पण कुणाल शिंदे सारखा माणूस भेटला आणि त्यांनी मला चांगल्या एवढ्या वर्षा लेवलला नेलं. मी काही नाही केलं, सगळं स्वामींची कृपा आहे. आपण काय, आम्ही तर जरिया आहे बस. पण असेच तो काम. कोणतरी लागतो, तो तुझ्या रूपात आला ना. हो, म्हणजे असे भरपूर. आता बघा मागे तुमच्या आधी पैठणकर काकांचा पण पॉडकास्ट झाला, तर त्यामध्ये ते अंध आहे, हा. ते पण तुमच्याकडनं घेणार आहे. म्हणजे त्यांचं रेकी शिकायचं आहे हो, माझ्याकडनं. हो. ते पण खूप छान म्हणजे स्वामींची सेवा करतात. म्हणजे बरं आहे, अशी एक फॅमिली बनते तुमच्या. आणि माझ्याकडे आता पण जेवढी सगळी लोक आली ना, ती सगळी स्वामींना मानणारी आली. वा. मग त्याच्यात ख्रिश्चन असू दे, मुसलमान असू दे, सगळे स्वामींना मानणारी होती ती. वा 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 वा. म्हणजे स्वामी माऊली जे आहेत ते आपल्याला चालवत आहेत. आणि खूप खूप काय काय एका मुलाला कॅन्सर झाला होता, हम्म. पायाला पूर्ण कॅन्सर. ऍक्च्युली डॉक्टरांचे ते म्हणाले हलगर्जीपणामुळे झाला होता ते सगळी गोष्टी. तर चुकीचं ऑपरेशन केलं, मग ते पॉइझन झालं, मग ते कॅन्सर निघाला. तर त्या मुलाला मी 5 दिवस रेकी देत होती असं. पण मी त्याला सांगितलं होतं हे काय माझ्याने होणार नाही, पण ताई रिलीफ द्या त्याला म्हणे. मग त्या रिलीफसाठी मी 5 दिवस, ते मुसलमान होते अलिबागचे. ओके. हा, पण दिलं मी 5 दिवस दिलं. त्याच्यानंतर 2-3 दिवस पण मी असं दिलं. त्याने पेमेंट केलं होतं 5 दिवसाचं, पण मी जवळजवळ 7 जास्त दिवस दिले. कारण त्याला ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पेनिंग वगैरे होत होतं. पण त्याला तसंच मी रेकी दिली त्यांना, कारण सगळ्या गोष्टी थोडे पैसे घेणंही नाही. अशी पण माझ्याकडे काय मी लोकांना देते की त्यांची खरं शिकायची खूप इच्छा आहे, पण पैसे नाही. बरोबर. मग काही लोक पैसे असून सुद्धा सांगतात आमच्याकडे पैसे नाही. अशी पण लोक आता हे चॅनल ऐकून येतील. पण खरोखर मी यासाठी मी खूप सांगते, जेन्युइन लोकांना मदत. जेन्युइन म्हणजे मी आश्रमात जाऊन देते. हा, कारण आश्रमात वृद्ध लोक आहेत, त्यांच्यासाठी मी ही सेवा ठेवलेली आहे. वा वा, खूप खूप छान. म्हणजे ताई तुम्ही आज आमच्या चॅनलमध्ये आले आणि इतका छान प्रतिसाद, इतके वेगवेगळे निरनिराळे सामान्य माणसाचे जे गोष्टी आहेत ते ऐकायला खूप बरं वाटतात. म्हणजे खूप लोक काय काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण हे जे एकदम सामान्य व्यक्तींचा जो त्रास आहे, म्हणजे खरं सांगू तर महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना त्रास आहे. मी कन्सल्टिंग मध्ये खूप पण त्रास. किती लोकांना असं हे करते, नाही रेकी शिकता येतं, एक शिकता येत तर हा उपाय करा, हा घरगुती उपाय करा, तो करा, असं मी देते त्यांना. आहे की असं नाही की बाबा त्यांनी कन्सल्टिंग माझ्याकडे रेकी शिकलं पाहिजे मग मी ट्रीटमेंट. पण त्यांना बाकीचे इतर उपाय पण सांगते मी. रेमेडीज असतात त्या मी सांगते त्यांना की बाबा ह्या रेमेडीज आहेत, नाही परवडत तर मग ह्या करा म्हणून असं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ताई, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आले. पुढच्यांदा जेव्हा पुन्हा आपण पॉडकास्ट करू, त्यामध्ये नवीन लोकांचे एक्सपिरियन्स आपण घेऊन याल याची मला खात्री आहे. स्वामी भक्ती केंद्र या चॅनलमध्ये आल्याबद्दल तुमचा मी खूप 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 धन्यवाद करतो आणि आभार मानतो की तुम्ही पुन्हा खूप लोकांना घेऊन या. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय बाहेर देशामध्ये इतके लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करतात. ते खूप छान. सामान्य माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे व्यक्ती मोठा असतो. आणि स्वामींचा असाच आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आपल्यावर राहू दे, वरदस्त राहू दे आपल्यावर. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही आम्हाला सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण का तुम्ही जर कमेंटच करणार नाही तर काय विचारायचं, काय प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्हाला काय माझ्याशी प्रश्न किंवा गोष्टी मांडायचे ते तर कळणार नाही. म्हणून कमेंट नक्की करा तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट. आणि भेटूया आपण नवीन पॉडकास्टमध्ये एक नवीन गेस्ट सोबत आणि एक अद्भुत गोष्टी इथे होत राहतील. तोपर्यंत मी रजा घेतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.